3.5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप, जिल्हा न्यायालयाचा निकाल, 10,000 रुपयांचा दंड. 3.5 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वृद्ध आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश संगीता शिंदे यांच्या समोर नया खटल्याची सुनावणी झाली. दशरथ महादेव शेळके, वय 53, राहणार हराळवाडी, तालुका मोहोळ असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्याची पार्श्वभूमी अशी की 16 मार्च 2021 रोजी यातील फिर्यादी हा दुपारी 2:30 वाजता त्याच्या वडिलांसोबत उसाला पाणी देण्यासाठी वस्तीच्या जवळ गेला होता. त्यावेळी कुटुंबीय घरी होते. दुपारी 3च्या सुमारास त्याची पत्नी जनावरांचा चारा कापून शेजारी राहणाऱ्या आरोपीच्या घरासमोरून जात असताना तो 3.5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करीत असल्याचे आढळले. तिने फिर्यादीला बोलवून घेतले तेव्हा आरोपी तेथून निघून गेला. पीडित मुलीने संबंधित आरोपीने खाऊ देतो म्हणून हे कृत्य केल्याचे अडखळत सांगितले. यावरून कामती पोलीस ठाण्यात फिर्यादी देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक A.S. माने यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र पाठवले. न्यायालयाने आरोपीला भादवी कलम 376(2) J, 376(a)(b) तसेच बाललैंगिक अत्याचार कलम 4, 6, 8 व 10 प्रकारे दोषी धरून आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप व 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास 6 महिने कैदेची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने यांनी काम पाहिले. तर कोर्ट पैरवी म्हणून फौजदार विजयकुमार जाधव, प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक उदार यांनी सहकार्य केले. 3.5 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस सोलापुरातील विशेष न्यायाधीश श्रीमती संगीता शिंदे मॅडम यांनी सदर आरोपीला बलात्काराच्या अपराधामध्ये दोषी धरून मरेपर्यंत जन्मठेप आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की दिनांक 16/3/2021 रोजी यातील आरोपी हा या पीडितेच्या शेजारी राहत असताना आणि पीडित अल्पवयीन मुलगी केवळ 3.5 वर्षाची असताना तिला घरी बोलवून तिच्याबरोबर शारीरिक अत्याचार स्वतःच्या घरामध्ये करत होता. ही बाब या ठिकाणी चारा घेऊन परत येत असताना लक्षात आली आणि तिनं लगेच आपल्या पतीला बोलावून सदरचं कृत्य चालू असल्याबाबतची माहिती दिली असता पीडितेच्या वडिलांनी त्वरित त्याला त्या कृत्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आणि शेजारील पडलेल्या काठीने त्याच्या डोक्यात मार देखील दिला आणि त्यानंतर सदर घटनेबाबतची फिर्याद त्या पीडितेच्या वडिलांनी कामती पोलीस स्टेशन येथे दिनांक 17/3/2021 रोजी दिली असता पोलिसांनी सदर प्रकरणामध्ये सखोल तपास करून आरोपीविरुद्ध भरपूर पुरावा उपलब्ध झाल्याने त्याच्याविरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली होती आणि वैद्यकीय तपासणीमध्ये सकृतदर्शनी या आरोपीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याच्या खुणा जखमा त्या ठिकाणी दिसून आल्या. तसा